आज मी करते झणझणीत चिकन पुरी रेसिपी, एकदम मस्त। चला बघूया। चिकन करण्यासाठी मी वाटपाला घेतलंय, ओला नारळ घेतलाय किसून, कांदा घेतलाय आणि लसूण। आता हे खरपूस भाजून घेतले मी तेल घालून जरासं। आता थंड झाल्याच्या नंतर ना मिक्सरच्या भांड्यात घेते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते। पुरीसाठी मी पीठ घेतलंय गव्हाचं आणि त्यामध्ये टाकायसाठी मी हा थोडासा बारीक रवा घेतलाय आणि थोडंसं मीठ घेतलंय चवीनुसार। आता हे सर्व एकजीव करून मी पीठ मळून घेते। रवा टाकल्याने ना पुऱ्या चांगल्या जरा फुसफुशीत होतात आणि टम्म अशा फुगतात मस्त। दाखवते तुम्हाला। पुरीचं पीठ मळून आहे ना मी 10 मिनिटं झाकून ठेवलं। हे बघा मस्त झालं बघा। आता मी याचे छोटे छोटे गोले करून घेते आणि मग पुरी लाटून घेते। पुरी लाटताना ना मी आहे ना सुकं पीठ लावत नाही, नुसतं जरासं तेल घेते आणि तेलावरच लाटून घेते। मस्त पुऱ्या फुगतात, तुम्ही एकदा करून बघा, मस्त पुऱ्या होतात। आता मी काय करते, गोले करून पुऱ्या लाटून घेते। असे ना छोटे छोटे गोले करून घ्यायचे आणि मग ते गोले आहेत ना त्यांना जरा जरा तेल लावायचं आणि मग लाटायचे। एकावर एक जरी पुरी ठेवलात ना तुम्ही लाटून तरी ती चिटकत नाही। गोले मी करून घेतलेत पुरी लाटण्यासाठी आणि तेल पण घेतलंय मी सुकं पीठ घेतलं नाही बघा। आता मी काय करते, हा गोला जो आहे ना याला असं तेल लावते आणि हे बघा असं पोलपाटावरती लावते। हे बघा आणि ही पुरी अशी ताटामध्ये ठेवून द्यायची। तुम्ही त्याच्यावरती कितीही पुऱ्या टाका, ते चिटकत नाही। हे बघा असं करून ना मी या सर्व पुऱ्या लाटून घेते आणि मग तळते। पुऱ्या मी सर्व लाटून घेतल्या, आता मी तळते। पीठ मळताना मी त्यात थोडासा रवा घेतला होता आणि मळून झाल्यावरती मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि आता बघा पुऱ्या कशा फुगतात आहेत। हे बघा आहे ना मस्त। तुम्ही एकदा करून तर बघा। थोडासा रवा टाकायचा त्याच्यामध्ये पीठ मळताना। ही बघा काय मस्त फुगली आहे बघा, आहे ना। पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत। आता मी करते चिकनची तयारी, चला बघूया। चिकन पुरी करण्यासाठी पुऱ्या तर माझ्या तळून झाल्यात। आता हे चिकन घेतलंय मी आणि त्यासाठी वाटप मी जरासा खरपूस भाजून घेतलंय आणि मिक्सरला बारीक पण करून घेतलंय। कांदा घेतलाय, टमाटर, कढीपत्ता तर मी टाकतेच का तर उग्रच वास येऊ नये म्हणून। चवीनुसार मीठ, गरम मसाला, हा आहे चिकन मसाला। हे बघा 5 रुपयाचा 10 रुपयाचा पाकिट मिळतं, हे टाकायचं आहे, छान होतं चिकन। हळद घेतली आहे आणि हा लाल तिखट आहे ना, हे सर्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या, तुम्हाला कसं आवडतंय ते। आता मी काय करते, कढईमध्ये जे पुऱ्या तळल्या आहेत ना तोच तेल घेते, दुसरं तेल कशाला, होय की नाही। ही बघा मी कढई घेतली आहे। आता मी ज्या पुऱ्या तळल्यात ना तोच तेल घेते चिकनसाठी। आता मी टाकते तेलामध्ये कांदा। कांदा जरासा लालसर झाला ना तर मग मी टमाटर टाकते आणि जे काय आहे ना ते सर्व टाकून घेते। मसाला, हळद,
वाटलेला मसाला, तेलामध्ये कांदा आणि टमाटर चांगलं तळून घेतलंय मी. आता हे वाटप केलंय मी. याच्यात मला जेवढा हवं ना तेवढं मी टाकून घेते. हे बघा, आणि हे सर्व असं एकजीव करते. तर यात टाकते मी लाल तिखट, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ. मीठ मात्र नंतरला चेक करा हो मित्रांनो, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगते. आणि हा टाकते मी कढीपत्ता. मीठ चेक करायचं, अगोदर कमीच टाकायचं, नंतरला चेक करायचं. हे बघा, आता हे सर्व एकजीव झालंय. आता यात टाकते मी चिकन. गॅस मंद करते मी आणि पूर्ण एकजीव करून घेते चिकन सुद्धा सर्व मसाल्यामध्ये. आता याला ना मी पाणी जरा पण लावणार नाही. आता मी काय करते, 10 मिनिटांसाठी ना झाकून ठेवते. फक्त वाफेवरती जरा शिजून घ्यायचं 10 मिनिटं. हे बघा, 10 मिनिटं मस्त त्याला पाणी सुटेल. मिठाचं, टमाटर, कांदा आहे ना, याचं सर्व मस्त पाणी सुटेल आणि एकदम छान पण होतं. 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. 10 मिनिटं झाले. आता मी बघते जरा. वाव, हे बघा किती पाणी सुटलं ते बघा वाफेचं, आहे ना. कधी पण आहे ना असं शिजवून घ्यायचं आधी पहिला वाफेवर, नंतरला आपल्याला किती हवं तेवढं पाणी घालायचं त्यात. आता चिकन पुरी म्हटल्याच्या नंतर एकदम सुकं पण कसं काय हो, आहे की नाही, जरा तरी रस्सा हवा ना. आता जर याच्यामध्ये हिरवे काजूचे गर असते ना, एक नंबर मित्रांनो. आता मी याच्यात काय करते, मला जेवढं हवं ना तेवढं मी पाणी घालते. मला यात हवं आहे ना तेवढं मी पाणी घातलं यात. आता मी याला पुन्हा एकदा झाकण मारून ठेवते आणि एक उकळी येऊन देते, म्हणजे आपलं चिकन तयार. चिकन आपलं बघा एकदम मस्त झालं बघा, एकदम परफेक्ट तयार झालंय बघा, है ना. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. वाव, वाह, मस्त चिकन रशेदार. वाव, पावसाळ्यात केलेली झणझणीत चिकन पुरी रेसिपी. आता पावसाळा आहे म्हटल्यानंतर काहीतरी हवं ना झणझणीत. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली का? मग नक्की मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.